मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडे 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होण्यापूर्वी काही लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया जमा करण्यात येणार आहेत. हे 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीसाठी काही महिलांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया जमा करण्यात येणार आहेत. तरी संदर्भात सर्व माता भगिनींनी कोणत्याही अप्रचाराला आहारी पडू नये व गैरसमजाला बळी पडू नये ही अशी विनंती करत आहोत. काही महिलांनी आपले अर्ज मराठी भाषेत केले होते. ते अर्ज नामंजूर करण्यात येणार नसून ते अर्ज पात्र ठरेल. अशा महिलांनी परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. तर पाहूया या संदर्भात एक रिपोर्ट. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे. अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका. धन्यवाद.